नमस्कार, सान्वीज हेल्दी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मार्केटमध्ये मिळणारी एकदम खुसखुशीत आणि चटपटीत ड्राय मसाला कचोरी। जामनगरची फेमस कचोरी आता अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा। ही कचोरी एकदा बनवली की तुम्ही 1 ते 1.5 महिना आरामात स्टोअर करून खाऊ शकता। प्रवासासाठी, डब्यासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे। एकदम बाहेरून खुसखुशीत, आतून चटपटीत ड्राय मसाला आणि जास्त दिवस टिकणारी मार्केटसारखी टेस्ट असणारी जामनगर स्पेशल ड्राय मसाला कचोरी बनवायला सुरुवात करूया। या कचोरीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तिचा सुगंधी, खमंग आणि आंबट गोड चव देणारा चटपटीत मसाला आहे। सुरुवातीला कढईमध्ये 4 लवंग, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 चमचे बडीशेप, 1 चमचा जिरे, 2 चमचे धने आणि 2 चमचे तीळ घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवून सर्व मसाले हे मंद आचेवरती अगदी खमंग असे भाजून घ्यायचे। त्याचा छानसा असा सुगंध यायला लागला की मसाले भाजले असं समजायचं। आता हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे। थंड झालेले मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। हिंग थोडंसं जास्त घालायचं आहे। यामुळे कचोरीचा मसाला हा जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते आणि मसाल्याला छान असा फ्लेवर देखील येतो। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा गरम मसाला किंवा तुमच्याकडे जो कोणताही घरामध्ये मसाला असेल तो घालायचा आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर, यामुळे मसाल्याला खूप छान असा कलर येतो। त्याचबरोबर 1 चमचा तुमच्या घरी असलेलं लाल तिखट घालायचं आहे। तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये 3 चमचे साखर घालायचे। या मसाल्यामध्ये साखर घातल्यामुळे मसाल्याला खूप छान अशी गोडसर चव येते। आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता खूप छान असा मसाला बारीक करून घेतलेला आहे। हा आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊण वाटी मूग डाळ आणि पाऊण वाटी शेव घ्यायचे। शेव घेत असताना त्याला दुसरा कोणताही फ्लेवर नसावा, अगदी प्लेन अशी शेव घ्यायचे। आता हे दोन्ही एकत्र मिक्सरला पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचं आहे। याची भरड तयार झाली पाहिजे। तुम्ही ते पाहू शकता, हे अशा पद्धतीनं बारीक केलं पाहिजे। हे मिश्रण मसाल्यात मिसळल्यामुळे कचोरीला आतून खमंग टेक्स्चर येतं। आता बारीक केलेल्या मसाल्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा तीळ आणि 1 चमचा बडीशेप घालायचा आहे। यामध्ये अखंड तीळ आणि बडीशेप घातल्यामुळे कचोरी खाताना हे दाताखाली आले की एक वेगळी चव आणि क्रंच जाणवतो। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। शेवटी यामध्ये मसाल्याची जान असलेला चिंचेचा कोळ घालायचा आहे। चिंचेचा कोळ आणि साखर घातल्यामुळे मसाल्याला परफेक्ट आंबट, गोड आणि चटपटीत असा स्वाद येतो। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याचा एक छोटासा गोळा बनवून पाहायचा आहे। त्याचा गोळा बनवत असताना जर तुम्हाला मिश्रण कोरडं वाटलं तर त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी किंवा तेल घालून मिक्स करायचं आहे आणि पुन्हा अशा प्रकारे गोळा बनवून घ्यायचा आहे। याचे याच साईजमध्ये छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे, कारण कचोरीचा आकारसुद्धा आपण अगदी छोटाच बनवणार आहोत। त्यानुसारच तुम्ही हे गोळे बनवून घ्यायचे। तुम्ही इथे पाहू शकता, अशा पद्धतीने मी सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत। आता कचोरीसाठी लागणारी कणिक मळून घेऊया। पीठ मळण्यासाठी इथे मी 2.5 वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 4 चमचे तेल घालायचं आहे। इथे मी छोटा चमचा वापरलेला आहे। तुम्ही पोहे खाण्याचा चमचा जर वापरणार असाल तर 2 चमचे तेल घालायचं आहे आणि तेल आणि मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मैद्याला सगळीकडे अगदी तेल लागलं गेलं पाहिजे। पिठाची अशी मूठ तयार झाली की समजायचं तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत कणिक मळून घ्यायचे। पीठ मळत असताना जास्त घट्टही मळायचं नाही आणि अगदी पातळही मळायचं नाही, तरच कचोरीला व्यवस्थित आकार देता येईल।
आता कणिक मळून तयार झालेली आहे. एका भांड्यामध्ये ठेवून 10 मिनिट मुरण्यासाठी ठेवायचे. 10 मिनिटानंतर तुम्ही ते पाहू शकता कणिक छान मुरलेली आहे. आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. गोळा पिठामध्ये बुडवून लाटायचा आहे. नेहमी पुरी लाटतो त्याच पद्धतीने लाटायचा आहे, परंतु आकार थोडासा छोटा ठेवायचा आहे आणि जास्त पातळही लाटायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही. सगळीकडून एकसारखं लाटलं गेलं पाहिजे आणि याच्या कडांना थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मसाल्याचा गोळा घालून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण मोदक पॅक करतो त्या पद्धतीनेच याला पॅक करून घ्यायचं आहे किंवा पुरणपोळीचा उंडा ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीनेच याला बनवून घ्यायचं आहे. आणि वरती जी एक्स्ट्राची कणिक राहते ती थोडीशी कणिक काढायची आहे. कचोरी बनवत असताना आतून पाणी लावणं अगदीच गरजेचं आहे, नाहीतर तळत असताना कचोरी फुटू शकते. आता हातावरती गोल गोल फिरवत याची कचोरी बनवून घ्यायची. अशा पद्धतीने कचोरी बनवली तर त्याला थोड्याशा रेषा दिसतात, परंतु मी दुसरी पद्धत दाखवणार आहे त्यामुळे अजिबात कचोरीवरती रेषा उमटणार नाहीत. मसाल्याच्या गोळ्याच्या थोडीशी जास्त कणिक घ्यायची आणि ज्याप्रमाणे आपण पोळीला उंडा बनवतो त्याप्रमाणे याची पारी बनवून घ्यायची. दोन्ही अंगठ्याने प्रेस करत गोल गोल फिरवत याची पारी बनवून घ्यायची. पारी बनवत असताना सगळीकडून सेम जाडीचीच बनवायची आहे आणि पातळ अशी पारी बनवून घ्यायची, त्यामुळे कचोरीचं आवरण अगदी व्यवस्थित होतं. आता पारी बनवून तयार झालेली आहे. यामध्ये मसाल्याचा गोळा ठेवायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण पोळीचा उंडा बनवतो त्याप्रमाणे हा उंडा पूर्णपणे पॅक करून घ्यायचा आहे. सुरुवातीला मसाल्याचा गोळा थोडासा आतमध्ये प्रेस करून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला कणिक ओढून घ्यायचे आणि गोल गोल फिरवत पूर्णपणे उंडा पॅक करून घ्यायचा आहे. कचोरी पॅक करत असताना एक्स्ट्राची कणिक ही मध्येच तोडायची नाही. अगदी गोल गोल फिरवत पूर्णपणे कचोरी पॅक करायची आहे आणि अगदीच असं निमुळतं टोक करून घ्यायचं आहे आणि तसंच गोल गोल फिरवत हे निमुळतं टोक अगदी बारीक झाल्यानंतर मगच ते थोडंसं काढायचं आहे आणि नंतर गोल फिरवून कचोरीला पूर्णपणे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता कचोरीला अजिबात रेषा उमटलेल्या नाहीत. जी आपण पहिली पद्धत वापरली त्याच्यामध्ये थोड्याशा रेषा दिसतात, परंतु ही कचोरी अगदी गोलठेल अशी एकसारखी बनलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व कचोरी बनवून घ्या. आता कचोऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल मध्यम आचेवरती गरम केलेलं आहे आणि याच्यामध्ये एक एक करून कचोरी सोडून घ्यायचे. कचोरी तळत असताना गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो ठेवायची आहे. अजिबात गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर कचोरी फक्त वरून तळली जाईल आणि आतून त्याचं आवरण थोडंसं कच्चंच राहील. त्यामुळे अगदी लो टू मीडियम फ्लेमवरतीच कचोरी तळायची आहे, म्हणजे मग त्याचं आवरण हे व्यवस्थित तळलं जाईल. मोठ्या गॅसवर कचोरी तळली तर थोड्या वेळाने ती मऊ पडते, त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरतीच कचोरी व्यवस्थित तळून घ्यायची. कचोरी तळण्यासाठी आत्तापर्यंत 20 मिनिट झालेली आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता कचोरीला छान असा कलर आलेला आहे आणि त्याचे बुडबुडेही थोडेसे कमी झालेले आहेत. आता झाऱ्याने सर्व कचोरी काढून घ्यायची आहे. त्याच्यातील सर्व तेल व्यवस्थित नितळवून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने बाकीच्या कचोऱ्या देखील व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. झाऱ्याने व्यवस्थित तेल नितळवून एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. मी ते सर्व कचोरी बनवून घेतलेले आहेत. एवढ्या पिठाच्या माझ्या जवळजवळ 32 कचोरी तयार झालेल्या आहेत. तुम्हाला आवाजावरून समजलंच असेल, अगदी खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत. एक कचोरी मी तुम्हाला कट करून दाखवते. तुम्ही आतून सुद्धा पाहू शकता वरचं आवरण अगदी पातळ असं झालेलं आहे आणि आतमध्ये सगळीकडे व्यवस्थित मसाला भरला गेलेला आहे. तुम्ही देखील मी सांगितलेल्या पद्धतीने कचोरी बनवा, नक्की छान तयार होईल आणि घरातील सर्वांना विशेषतः लहान मुलांना खूप आवडेल. मला खात्री आहे ड्राय मसाला कचोरीची रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि सानवीज हेल्दी रेसिपीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.